मित्रांनो, आजही मी तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे. पहिल्या टिपचं नाव आहे रुबाबात भर घालणारी कोल्हापुरी चप्पल. काय ते बघूया. कोल्हापुरी चप्पल घालणारा माणूस स्वतःच्या मुळाशी जोडलेला, जमिनीवरचा पण तरीही स्टाईलमध्ये मागे नसलेला वाटतो. कोल्हापुरी चप्पल ही केवळ एक पादत्राण नसून ती मराठी परंपरेचे, संस्कृतीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती कोल्हापुरी चप्पल घालते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्वात एक विशिष्ट ओळख निर्माण होते. छान. साधेपणातही उठावदारपणा, परंपरेतही आधुनिकता आणि व्यवहारातही सौंदर्य या चपलाचा रुबाब त्याच्या अस्सलपणात दडलेला असतो. शुद्ध तांबड्यापासून हाताने तयार झालेली ही चप्पल नुसती पायात शोभत नाही तर ती एक कथा सांगते. काय ते बघूया. मेहनती कारागिरांची, वारशाची आणि आपल्या भूमीच्या अभिमानाची ही गोष्ट व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातही दिसून येते. कोल्हापुरी चप्पल घालणारा माणूस स्वतःच्या मुळाशी जोडलेला, जमिनीवरचा पण तरीही स्टाईलमध्ये मागे नसलेला वाटतो. या चपलांची रचना साधी असते तरी तिची उपस्थिती प्रभावी असते. तिच्या नैसर्गिक रंगामुळे आणि खडबडीत पण आकर्षक पोतामुळे ती व्यक्तीच्या पोशाखात एक वेगळा स्पर्श आणते. पारंपरिक पोशाखासोबत ती जितकी सुंदर दिसते तितकीच ती जीन्स आणि फॉर्मल कपड्याबरोबर घालण्यास आधुनिक आणि आत्मविश्वासपूर्ण भासते. त्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये आत्मभान आणि सहजता दोन्ही वाढतात. रुबाबदारपणा हा फक्त बाह्य सौंदर्याने येत नाही तर तो आत्मविश्वासाने येतो. कोल्हापुरी चप्पल घातल्यावर चालण्यात एक वेगळीच झेप येते. ती चाल मोजकी पण ठाम असते. जशी तिच्या बनावटीत असलेली कणखरता, ही कणखरता व्यक्तीच्या वर्तनात आणि व्यक्तिमत्वात उतरते. अरे वा. कोल्हापुरी चप्पल ही परंपरेचा भाग असूनही आजच्या काळात एक फॅशन स्टेटमेंट झाली आहे. तिच्या अनोख्या रचनेमुळे व्यक्तीला राष्ट्रिक एलिगन्स म्हणजे ग्रामीण सौंदर्याचा आणि शहरी स्टाईलचा अनोखा संगम देते. त्यामुळे व्यक्ती समाजात वेगळी, आत्मविश्वासपूर्ण आणि ओळखण्याजोगी दिसते. थोडक्यात सांगायचे तर कोल्हापुरी चप्पल घातल्याने व्यक्तिमत्व, परंपरेचा सुगंध, साधेपणाचा ठसा आणि रुबाबदार आत्मविश्वासाचा संगम याचा सुंदर संगम दिसतो. ती केवळ पादत्राण नसून व्यक्तीच्या संस्काराचा आणि अभिमानाचा एक अभिव्यक्तिमय भाग ठरते. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजची पहिली टीप संपलेली आहे. आणि आता दुसरी टीप काय ते बघूया. पर्सचे इन्कम वाढण्यासाठी या वस्तू आउट करा. काय ते बघूया. अनेक जणांना आपल्या पर्समध्ये म्हणजेच वॉलेटमध्ये पैशासोबत खूप साऱ्या वस्तू ठेवण्याची सवय असते. मुलींच्या पर्समध्ये मेकअपचे सामान जास्त आढळून येते. नकळतच लोक आपल्या पर्समध्ये अशा अनेक वस्तू ठेवतात ज्या वास्तुशास्त्रानुसार ठेवणे वर्जित असते. आज आपण आपले इन्कम डबल करण्यासाठी काय करायला हवे ते पाहूया. पर्स कधी फाटलेली असू नये. फाटकी पर्स आर्थिक नुकसान करते. त्यामुळे आपली पर्स फाटलेली असेल तर त्वरित बदलावी. पर्सचा संबंध पैशाशी असतो, कागदपत्रांशी नव्हे.
अनेक जण जुन्या पावत्या दिलेली पर्समध्ये ठेवतात, त्यामुळे पर्समध्ये पैसे टिकणे कठीण होते. जुन्या कागदपत्रावर व रद्दीवर राहूचा प्रभाव असतो, त्यामुळे ती पर्समध्ये साचू देऊ नका. खाण्यापिण्याच्या वस्तू म्हणजे चॉकलेट, पान मसाला, टॉफी इत्यादी आपल्या पर्समध्ये ठेवू नये. असे केल्यास पैशाची टणटण आपल्या जीवनात सतत राहते. पर्समध्ये औषधे, कॅप्सूल, टॅबलेट ठेवणेही पैशासाठी अशुभ असते. ते पाकिटात नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काम करतात. वॉलेटमध्ये लोखंडी वस्तू म्हणजे चाकू, ब्लेड ठेवू नये. त्याऐवजी तांब्या चांदीच्या वस्तू वॉलेटमध्ये ठेवणे शुभ मानले जाते. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.